आणि आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। भौतिकशास्त्राच्या पेपरसाठी 20,000 रुपये दिले अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। मनीषा हवालदारला विद्यार्थ्यांना पैसे दिले होते। पैशांच्या बदल्यात तिने विद्यार्थ्याला भौतिकशास्त्राचे म्हणजे फिजिक्सचे प्रश्न दिले। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे जोडले गेलेले आहेत। अक्षय, वहीमध्ये प्रश्न लिहून दिल्याचे यामध्ये समोर आलेले भौतिकशास्त्राचे काय अधिकची माहिती? निश्चित आपण बघू शकतो की नीट पेपर 3 मेला जरी असला तरी 26 एप्रिल किंवा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात हा सगळा व्यवहार झालेला आहे। संबंधित विद्यार्थ्याने या प्रकरणातील अटकेतील आरोपी मनीषा हवालदार यांना नीट पेपरमध्ये फिजिक्सचे जे पेपर आहे त्याचे काही प्रश्न जे आहेत ते मागितले होते आणि संबंधित सगळे प्रश्नावलीची जी मालिका आहे ती हवालदार यांच्याकडे असल्यामुळे काही प्रश्न जे आहेत ते या संबंधित विद्यार्थ्यांनी लिहून घेतले आणि त्यानंतर स्वतः एक मोबाईलमध्ये फोटो काढला आणि तो पुन्हा हवालदार यांना पाठवला होता। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची आता सीबीआय चौकशी जी आहे ती केली गेलेली आहे आणि संबंधित विद्यार्थ्याला ट्रान्झिट रिमांडमध्ये असल्यामुळे त्याला आता सीबीआय दिल्लीला देखील घेऊन गेलेली आहे। जी, धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर फिजिक्सच्या पेपरसाठी 20,000 रुपये दिल्याची माहिती सूत्रांकडून हाती आलेली आहे। हे प्रश्न वहीमध्ये लिहून त्याचा फोटो पाठवलेला होता। मनीषा हवालदारने विद्यार्थ्यांना पैसे दिले होते आणि त्यानंतर आता या संदर्भातले हे अपडेट्स समोर आलेले। प्रश्नांच्या बदल्यात विद्यार्थ्याला आपण पाहतोय पैसे दिलेले आहे। 20,000 रुपयांचा हा संपूर्ण सौदा झाल्याचं समोर येत आहे।